नांदेड महापालिका निवडणुकीसाठी कालपर्यंत काँग्रेस आणि वंचितची आघाडी होती. बाकी सर्व पक्ष स्वबळावर होते. मात्र आज दक्षिण नांदेडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झालेली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत नांदेड दक्षिणमध्ये युतीची घोषणा केली. उत्तर नांदेडमध्ये मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहेत. नांदेड दक्षिणमध्ये शिवसेना 16 आणि राष्ट्रवादी 17 अशा एकूण 33 जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाली. काही अर्ज मागे घेता आले नाहीत. तिथे एकमेकांना पाठिंबा देणार असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील म्हणाले. दक्षिणमध्ये तुमची आणि राष्ट्रवादीची युती झाली, किती एकंदरीत दोघांमध्ये जागा? तिथे नांदेड दक्षिणमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झालेली आहे. 33 जागेपैकी 16 जागा शिवसेना लढवते आणि 17 जागा राष्ट्रवादी काँग्रेस. काही जागांवरती माघार वगैरे नाही. आता पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला ते प्रभाग क्रमांक 19मध्ये आमचे 4ही उमेदवार उभे आहेत. आमचा निरोप जायला थोडासा उशीर झाला, त्यामुळं त्यांना माघार घेता आली नाही. परंतु आम्ही त्यांना बोलून सांगून संयुक्त पत्र काढू आणि आम्ही संयुक्तपणाने या भागामध्ये जाऊ. राष्ट्रवादी उत्तरमध्ये काय युती होऊ शकते? नाही, युतीमध्ये बालाजीराव कल्याणकर यांना आमचे अध्यक्ष ओमप्रकाशजी पोकरना जाऊन भेटले. खदगावकर साहेबाची आमच्या सर्व सहकारीची चर्चा करून ते गेले. परंतु एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून करोडो रुपयाचा निधी त्या प्रभागामध्ये त्यांनी आणला. त्यामुळे त्यांची इच्छा होती की आपण स्वबळावर लढून विकास कामं केली, त्या विकास कामाच्या आधारे मतं मागावीत असा त्यांचा आग्रह होता, म्हणून ते आहेत. परंतु शेवटी आमचाही पक्ष आहे, आमचेही त्या भागामध्ये कार्यकर्ते आहेत. पुन्हा आम्ही आमचा पक्ष वाढवण्यासाठी, आमच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी उमेदवार उभे. दक्षिणमध्ये युतीची घोषणा केली, कशा लढत असणार आहे, कशा जागा वाटत? नांदेड दक्षिणमध्ये शिवसेना 16 जागा, राष्ट्रवादी 17 जागा लढवते. गेल्या 75 वर्षापासून चव्हाण परिवाराची सत्ता नांदेड शहरातली नगरपालिकेपासून तर महानगरपालिकेपर्यंत राहिलेली आहे. आणि आपण बघता की शहरामध्ये वाहतुकीचा प्रचंड प्रश्न आहे. एक वेळेस मी सभापती असताना नांदेड शहराला 2 वेळा पाणी पुरवठा व्हायचा. आज 3-3, 4-4 दिवस उन्हाळ्यामध्ये पाणी येत नाही. स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. ओमशेठ पोकरना महापौर असताना जे काही वृक्ष लावलेले होते, हे सर्व वृक्ष ITI ते छत्रपती चौकापर्यंतचे हे वृक्ष तोडले जात आहेत. कुणीच याच्याबद्दल बोलत नाही आहे. तेव्हा अशोकराव चव्हाण मुक्त नांदेड, नवीन कार्यकर्त्यांच्या, नवीन विचारांच्या लोकांकडे हे शहर दिलं पाहिजे. त्याशिवाय या शहरामध्ये बदल घडणार नाही. म्हणून एकत्र येऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. उत्तरमध्ये काय झालं? उत्तर भागामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 4,500 कोटी रुपयाची कामं बालाजीराव कल्याणकर यांच्या मार्फत तिथे दिलेली आहेत आणि मोठ्या प्रमाणात ती विकास कामं चालू आहेत. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी कामाच्या बळावरती लोकांमध्ये जाणार आहे, लोकांना मतदान मागणार आहे आणि त्यामुळे मला कोणाबरोबर युती करण्याची गरज नाही. तर तेव्हा ते स्वतंत्रपणे लढवत. सर्वांना